स्क्वेअरच्या दिशेने टोललेला चेंडू 2 धावा, 3 धावा. या विनिंगची पहिली षटक 3 चेंडू 4 धावा. हो, चेंडू फसलाय. विकेट 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 पाहायला मिळते. चौथ्या चेंडूवर विकेट. थोडस फलंदाजाला मिस झालेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. सचिन यांच्या खात्यामध्ये एक विकेट. न्यू फलंदाज अमित. हळदी टीमचा आयकॉन अमित आता सचिन यांची जागा ऋत्विक यांच्या जागा घेते ते अमित. फटका सजवलाय. जोरदार फटका 6 धावेसाठी जाताना. पहिला चेंडू अमित त्यांचा पहिला चेंडू 6 धावेसाठी जाताना. बॉल टाका बॉल. हो उत्कृष्ट 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 चेंडू. उत्कृष्ट फेकी म्हणावी लागेल. पहिलं षटक पूर्ण आणि पहिल्या षटक पूर्ण झाल्यानंतर धाव संख्या लागते ते 11 धावा. एक बाद 11 धावा. नाव काय? दोन धावा. रोहित. संघासाठी पहिली षटक रोहित. पहिला चेंडू 2 धावा. दुसरा चेंडू फसलाय. उत्कृष्ट झेली म्हणावी लागेल. उत्कृष्ट झेली पाहायला मिळते सचिन यांच्याकडून. थोडेसे फंबल झाले परंतु झेली उत्कृष्ट झाली. रोहितांची दुसऱ्याच बॉलला विकेट. काय करतोय? धावसंख्या होती ती 13 धावा. बॅट्समन आता आम्ही त्यांची जागा घेत आहे ते ऋतुराज. बघू आपल्या संघासाठी आडव्या बॅटनं सजवलेला फटका 2 धावेसाठी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण.
हो, काय बॉल ठरलाय, काय बॉल सजवलाय. नो बॉल, नो बॉल. नो बॉल दिलाय. नो प्लस. हो, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. आय आय. रोहितांचा पुढचा चेंडू. डॉट बॉल. ऋतुराजला पुढचा चेंडू ऑफ साईडला. ओव्हर समाप्त. 2 ओव्हर अखेर. धावसंख्या आहे 20. 2 विकेट. बॉलिंग मार्कवर शहाजी. तिसरी ओव्हर घेऊन येत आहे. पहिला बॉल आणि बॉल जातोय सीमारेषे बाहेर. 6. धावसंख्येमध्ये झपाट्याने बदल. धावसंख्या पोहोचते 26. कराय का बसा की एवढा विषय या की हो या इथं बसा की या काय बोलायचं दुसरा चेंडू पाहावे लागेल. 1 धाव 2 धाव. 1 धावेसाठी. गावाला तिसरा चेंडू शहाजींचा. ओ मिस फील्ड. 1 धाव. चांगला असा बॉल आणि ही विकेट. शहाजींच्या चौथ्या बॉलमध्ये विकेट. धावसंख्या 28. 3 बाद. निखिलची जागा भरून घेण्यासाठी येत आहे हर्षद. बघू आपल्या संघासाठी काय करतो. शहाजी टू हर्षद. हर्षद टू शहाजी. आला नव्हता शहाजींचा पुढचा बॉल हर्षद साठी. मिस. डॉट बॉल. तिसऱ्या ओव्हर मधला शेवटचा बॉल. 1 धावेसाठी. 1 धाव कंप्लीट. ओव्हर समाप्त. धावसंख्या पोहोचते 29. 3 बाद. पॉवर प्ले समाप्त. हळदी संघाची धावसंख्या 3 ओव्हर 29. 3 विकेट. चौथी ओव्हर घेऊन येत आहे रोहित. संघासाठी वैयक्तिक दुसरी ओव्हर घेऊन येत आहे रोहित. स्ट्राईक वर आहे हर्षद. रोहितचा पहिला चेंडू हर्षद साठी.
चांगला बॉल, चांगली डिफेन्स, डॉट बॉल. दुसरा चेंडू आर्चर साठी आणि लगावलेला आहे बॉल. बॉल जात आहे सीमा रेषे पार. 6 धावा आणि धावसंख्येमध्ये झपाट्याने बदल. धावसंख्या पोहोचते 35. एक धावेसाठी बॉल. दुसरी धावायचा प्रयत्न. दुसरी धाव पण यशस्वीरित्या पूर्ण. रोहितचा चौथा बॉल हर्षद साठी. बघू हर्षद काय करतो. आणि ही बोल्ड. रोहितचा कमबॅक म्हणावं लागेल येथे. पार्टनरशिपची गरज आहे हळदीकरांसाठी. हर्षदची जागा घेतोय तो अमन. रोहितचा हर्षद साठी. अमन साठी. आणि हा बॉल जातोय सीमा रेषे पार. आणि धावसंख्येमध्ये झपाट्याने वाढ. धावसंख्या पोहोचते 43. 4 विकेट. चौथ्या ओव्हर मधला शेवटचा बॉल टाकत आहे रोहित अमन साठी. आणि डॉट. चांगला कमबॅक रोहित कडून 6 मारून. आणि ओव्हर समाप्त. फक्त एकच नोट वाईट पण नाही. पाचवी ओव्हर घेऊन येत आहे शहाजी संघासाठी. शहाजीचा पहिला बॉल. चांगला डिफेन्स. एक धावेसाठी. दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट. यशस्वीरित्या कंप्लीट. चोरटी धाव म्हणावी लागेल. धावसंख्या पोहोचते 45. 4 बाद. पाचव्या ओव्हरचा दुसरा बॉल. चांगला फटका मारलेला आहे आणि विकेट. हळदीची टीम टप्प्याटप्प्याने विकेट गमावत आहेत. इथे पार्टनरशिपची गरज आहे. 5 बाद 45 धावा. ऋतुराजची जागा भरून घेत आहेत राहुल. शहाजींची वैयक्तिक दुसरी आणि संघाची 5वी ओव्हर चालू आहे. तिसरा बॉल शहाजींचा राहुल साठी. दोन धावीसाठी प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट. धावसंख्या 47. परत 2 धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. शहाजींचा पुढील चेंडू राहुल साठी. ऑफ साइड ठेवलेला.
एक धाव. चांगली ओव्हर आपल्या संघासाठी टाकताना शहाजी आणि हळदीची 50 धावां पूर्ण. चांगली फिल्डिंग केकतवाडी संघाकडून. एक धाव कंप्लीट. ओव्हर कंप्लीट. 5 ओव्हर बाद हळदी संघाची धावसंख्या पोहोचते 51. 5 बाद. सहावी ओव्हर. सचिन पहिला चेंडू. 2 धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. सचिनचा दुसरा चेंडू अमनसाठी. बघू अमन काय करतो. एक धाव कंप्लीट. आणि हा बॉल झेलबाद. हळदी संघाला पार्टनरशिपची गरज आहे. 6 बाद 54 धावा. 6वी ओव्हर चालू आहे. इथे पार्टनरशिपची गरज आहे 8-9 ओव्हर पर्यंत. हर्षद ऑन स्ट्राईक. सचिनचा पुढचा चेंडू हर्षद साठी. आणि मारलेला चेंडू एक धावेसाठी. थोडीशी मिसफिल्ड. दुसरी धाव पूर्ण. तिसरी धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. थोडीशी मिसफिल्ड झाली त्यामुळे 2 धावा पूर्ण. धावसंख्या पोहोचते 56. सचिनचा पुढचा चेंडू हर्षद साठी. आणि चांगला लावलेला फटका हा 6 साठी. सीमारेषे पार. धावसंख्येमध्ये झपाट्याने बदल. धावसंख्या पोहोचते 62. सहाव्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू हर्षद साठी. आणि ही विकेट. चांगला कमबॅक 6 मारून. बॉलर कोण आहे? घ्या की भारी. हॅलो, पुढला बॅट्समन लवकर यायचा आहे ग्राउंड वरती, नाहीतर आउट दिली जाईल. काय नाव आहे? ओमकार चला. सिंगल धाव घेतलेली आहे. आणि आउट. किती आउट? 8 स्कोर
63 स्कोर झालेला आहे. 8 विकेट डाऊन. इट्स नॉट अ बिग स्कोर. हळदी इज इन व्हेरी ट्रबल. बोला घेऊ 8 विकेटा. बोला घेऊ हा तुम्ही असा लागली बघा इकडे. गणेशचा पुढचा चेंडू अमनसाठी. एक धावेसाठी चेंडू. थोडीशी मिसफील्ड. दुसरी धाव. 2 धावा पूर्ण. धावसंख्या पोहोचते 66 वर. 8 विकेटा. गणेशचा पुढचा चेंडू अमन साठी. बघू अमन आपल्या संघासाठी काय करतो. आणि बॉल वाईट. आणि हा बॉल जातोय सीमारेषे पार. धावसंख्येमध्ये झपाट्याने बदल. धावसंख्या पोहोचते 73. इथं सगळं दिसतंय. इथे या. भीमनगर हळदी 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर भीमनगर हळदी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे ती 75. 8 विकेट 75. वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन आलाय तो तेजस. आणि पहिल्या चेंडूवर घणाघाती हल्ला. चेंडू गेला सीमा पार. षटकार. पुढचा चेंडू तेजसचा अभिजित साठी. आणि पंच राजेश यांचा वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये भर. आणि पुन्हा एकदा जोराचा फटका. चेंडू जातोय पॅव्हलिनच्या डोक्यावरून. पीठ सीमारेषा पार. षटकार. आणि पंच राजेश यांचा कलाकारी इशारा. पुन्हा एकदा जोराचा फटका आणि सलग तिसरा षटकार अभिजित यांच्या बॅट मधून. सलग 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले ते अभिजितनं. सॉरी अमन. स्ट्राईकवर आहे तो अमन. पुन्हा एकदा स्टेप होऊन फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू होतोय निर्धाव. आणि पुन्हा एकदा जोराचा फटका अमन यांच्या बॅट मधून आलाय. पुन्हा जोराचा फटका. बॉर्ड लाईनच्या बाहेर बॉल. 6 धावेसाठी. आणि भीमनगर हळदी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या शतकी 100. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर भीमनगर हळदी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे ती 100.
8 विकेट 100. अतिशय महागड षटक तेजस यांचं. 25 धावांची कमाई केली ती अमनने. 15 बॉल मध्ये 45 धावा वैयक्तिक अमन. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 90 षटक घेऊन आलाय तो गणेश. आणि चांगला फटका अभिजित यांच्या बॅट मधून थेट सीमारेषा पार षटकार. धावा कमवतो 6 अभिजित. धावसंख्येत झपाट्याने बदल. धावसंख्या 106 वर. पुढचा चेंडू गणेशचा अभिजित साठी. पुन्हा एकदा जोराचा फटका. क्षेत्ररक्षक तैनात आणि चांगला झेल. आणि पंचांचा नोचा इशारा. काहीशी गडबड आणि काहीसा गोंधळ. चांगला झेल टिपला होता पण यश मिळालं नाही. वाईट साठी फक्त रिव्ह्यू आहे, नो बॉल साठी नाही. वाईट साठी फक्त रिव्ह्यू राहील, नो बॉल साठी नाही. पुढचा चेंडू गणितचा अभिजित साठी. धावसंख्या पोहोचली 109 वर. पुन्हा एकदा जोराचा फटका. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि उत्कृष्ट झेल तेजसचा. आणि बाद झालाय तो स्फोटक फलंदाज अभिजित. आहा. आणि हळदी स्फोट संघाला 9वा धक्का. अभिजितची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन सूरज मैदानात. शेवटचे 10 चेंडू शिल्लक. गणेशचं चांगलं कमबॅक. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा नो बॉल आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट कमावली ती गणेशनं. पुढचा चेंडू चांगला फटका सूरजचा. एक धाव घेण्यात यश. स्ट्राईकवर आला तो स्फोटक फलंदाज अमन. चांगला चेंडू आणि पंचांचा वाईटचा इशारा. आणि रिव्ह्यू घेतलाय. बॉल आहे, वाईट नाही. रिव्ह्यू सक्सेसफुल. मॅच वर आहे कॉमेंट्री करायला फोन करतो. दोन चेंडू शिल्लक. गणेशांच्या षटकातील स्ट्रायकर आहे आणि पुन्हा एकदा जोराचा फटका. लेग साईडच्या झेंडा चेंडू. एक धाव घेण्यात यश. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. 9व्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईकवर आहे तो अमन. आणि चांगला फटका. एक धाव घेण्यात यश. षटक संपतोय. 9 ओव्हरच्या समाप्तीनंतर भीमनगर हळदी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे ती 113. 9 बाद 113. वैयक्तिक 18 चेंडू मध्ये 48 धावा बनवल्या त्या अमननं. अवघ्या 2 धावांची आवश्यकता अर्धशतक झळकवण्यासाठी.
आणि गोलंदाजी मार्कवर चंद्रकांत अखेरचं हाणामारीचं षटक. चला सामना चालू करून घ्यायचा. आणि जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू होतोय निर्धाव. पुढचा चेंडू चंद्रकांतचा लेग साईड टोलला चेंडू. एक धाव घेण्यात यश. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण आणि अर्धशतक झळकवलंय ते अमन. अवघ्या 20 चेंडू मध्ये 50 धावा ठोकल्यात ते अमन. अमन यांच्या बॅटबॉल स्टेटच्या चेंडू. क्षेत्ररक्षकाला कोणताही चान्स नाही आणि विजय झालाय तो बॉल आणि धावा कमी 4. धावसंख्येचा बदल धावसंख्या पोहोचली 119 वर. चांगला स्लोअर पद्धतीचा चेंडू. अचूक टप्पा. चेंडू होतोय निर्धाव. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्टेपल होऊन जोराचा फटका. स्टेटच्या दिशेने टोलला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धाव घेण्यात यश. धावसंख्या 121. शेवटचा चेंडू शिल्लक. आणि जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू होतोय निर्धाव. थांबा रिव्ह्यू आहे हळदी स्पोर्ट्स संघाचा. चला बॉल आहे. षटक संपलंय. 10 ओव्हरच्या समाप्तीनंतर भीमनगर हळदी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे ती 121. 9 बॉल. स्वराज मंडळ एकतवाडी स्पोर्ट्स संघाला 122 धावांचं आव्हान. धडाडीचा कार्यकर्ता गजा. ग्राउंडची काळजी फक्त गजालाच. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. भीमनगर हळदी. बॅट्समन आले. ओमकार तर लावलंयस की नाही आहे.
आला 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 प्रकाश पाटील. साई स्पोर्ट सोनाळी आयोजित एसएम चषक 2025 मधील बेस्ट बॅट्समन प्रकाश पाटील. प्रकाश पाटील 2 इनिंग मध्ये 146 धावा. बॉलर 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 रे. आणि मोस्ट विकेट्स अभि साई स्पोर्ट सोनाळी 3 इनिंग 8 विकेट्स. बेस्ट व्हॅल्युएबल प्लेअर मोहन छत्रपती शंभूराजे स्पोर्ट देऊळवाडे 2 इनिंग 402 पॉइंट. अभिया. हायेस्ट रन स्कोरर मोहन छत्रपती शंभूराजे स्पोर्ट देऊळवाडे 80 रन 34 चेंडू. यामध्ये मला वाटतंय छत्रपती शंभूराजे स्पोर्ट कोटेचं एक तरी नाव असावं अशी एक वैयक्तिक इच्छा आहे किशोर मोरे यांची. एकशे 22 रनांचे टार्गेट. आव्हान 60 चेंडू 122 धावा. आव्हान पूर्ण कर. राहुल काय वैयक्तिक पहिलं आणि हळदी स्पोर्ट्स संघाकडून पहिलं षटक घेऊन आलाय तो राहुल. आणि चांगला चेंडू अचूक टप्पा निर्धाव. 122 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी सचिन आणि तेजस मैदानात. आणि पंचांचा वाईटचा इशारा. यष्टिरक्षकाच्या हातातून बॉल सुटलाय आणि एक चौथी धाव घेण्यात यश. धावसंख्या 2. पुढचा चेंडू राहुलचा सचिनसाठी आणि पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धावसंघामध्ये पुन्हा एकदा फर. सलग 2 चेंडू वाईट. चांगलं क्षेत्ररक्षण पण एक धाव घेण्यात यश. पुढचा चेंडू राहुलचा जोराचा फटका. चेंडू एक धाव घेण्यात यश. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यात यश. या एका धावेच्या यशानंतर संघाची धावसंख्या पोहोचले 5 वर. 3 चेंडू 5. सचिन यांच्या बॅटमधून आला जोराचा फटका. चेंडू जातो थेट सीमारेषा पार. षटकार शिवरायांचा छावा आणि सचिन यांच्या बॅटमधून आल्या 6 धावा. पहिला वाईट +1 परत वाईट. आणि अचूक झेल टिपलाय आणि बाद झालाय तो सचिन. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल राहुल यांचं. 5व्या चेंडूवर विकेट कमवली ते राहुलनं. केकतवाडी स्पोर्ट्स संघाला पहिलाच धक्का सचिनच्या रूपात. पॅव्हिलियन भीमनगर हळदी स्पोर्ट संघाच्या खेळाडूंनी केकतवाडीच्या संघाला खुर्च्या द्यायच्यात बसायला. सचिनची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन
गणेश मैदानात. पुढचा चेंडू चांगला फटका. स्टेजच्या ठिकाणी टोलला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. जर्सी नंबर 7. काय नाही नाही अडवला चांगलं क्षेत्ररक्षण. 5. सॉरी सर थांबा ओव्हर झाली. ओव्हर. षटक संपते. षटक संपले. 2 धावा ना शेवटच्या. धावसंख्या पोहोचली 13 वर. एक बाद 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर विकतवाडी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे ती 13. 1 बाद 13. चला सामन्याला गती द्यायचा आहे. लवकरात लवकर आवरायचा आहे. अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. अतिशय चांगलं नियोजन. कोल्हापूर जिल्ह्यातील मला वाटते प्रथमच प्लास्टिक बॉलची स्पर्धा आहे जी युट्यूबवर लाईव्ह आहे. चांगलं नियोजन किशोर मोर यांचं साई स्पोर्ट्स सोनाळीकडून. वैयक्तिक पहिली आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो हर्षद. त्याचा सामना करतो तो तेजस. तेजस यांच्या बॅटमधून मोठा फटका. चेंडू जातोय थेट सीमारेषा पार. षटकार. चांगला फटका तेजसचा. धावसंख्येत झपाट्याने बदल. धावसंख्या पोहोचली 19 वर. पुढचा चेंडू हर्षदचा तेजसाठी. लेग साईडच्या दिशेने चेंडू तोडण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू होतोय नो बॉल. पंचांचा इशारा नो. आणि पुन्हा एकदा तेजस यांच्या बॅटमधून मोठा फटका. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फंबल झालंय. 2 धाव घेण्यात यश. या 2च्या यशानंतर संघाची धावसंख्या पोहोचली 22 वर. पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने टोललेला चेंडू. 1 धाव घेण्यात यश. एका धावेवर समाधान मानावं लागतं ते केकतवाडी स्पोर्ट्स संघाला. चौथ्या चेंडूचा सामना करतोय तो आणि जोराचा फटका. चेंडू जातोय थेट सीमारेषा पार. षटकार. धावाल्यात 6. धावसंख्येत झपाट्याने बदल. धावसंख्या पोचली 29 वर. अद्याप दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अचूक शेल्टी फ्लाय आणि बाद केलाय तो गणेशला. केकतवाडी स्पोर्ट्स संघाला दुसरा धक्का गणेशच्या रूपात. एक ओव्हर 5 बॉलच्या समाप्तीनंतर केकतवाडी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे ती 29. 2 बाद 29. गणेशची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन चंद्रकांत. शेवटचा चेंडू. चांगला डिफेन्स चंद्रकांतचा. षटक संपते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर केकतवाडी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे ती 29. 2 बाद 29.
48 बॉलला 93 धावांची आवश्यकता. आणि मानेवाडीचा स्टार खेळाडू राम वडाम निवांत मॅचचा आनंद घेताना. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन आलाय तो पृथ्वीक. आणि तेजस बॅट मधून मोठा फटका चेंडूला पाठवलं थेट सीमारेषा पार षटकार. आणि पंच राजेश यांचा इशारा पहा. बेदी बाउंडिंग. पुढचा चेंडू चांगलं कमबॅक ऋतिकच निर्धाव चेंडू लेग साईड टोलला चेंडू एक धाव घेण्यात यश. चांगलं क्षेत्ररक्षण. आता स्ट्राईकवर आलाय तो चंद्रकांत. बॅटची कडा घेऊन चेंडू ते थर्ड मॅच आहे. चांगला झेल आणि बाद झालाय तो चंद्रकांत. 2 चेंडू मध्ये खातं न खोलता तंबूत परततोय तो चंद्रकांत. आणि चंद्रकांतची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन ओम मैदानात. 22 नंबर जर्सी. आणि ओम यांच्या बॅट मधून आलाय मोठा फटका. चेंडूला पाठवलंय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी. ओम यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर षटकार. शेवट चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आपल्याला. तर ही एक धाव घेण्यात यश. षटक संपते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर केकतवाडी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे ती 43. 3 बाद 43. आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन आलाय तो आयकॉन स्टार षडयंत्र किंग ओमकार. बॉलिंगचा बादशाह फिरकीचा बादशाह फिरकीचा जादूगार ओमकार गोलंदाजी मार्कवर त्याचा सामना करतोय तो ओम. एक स्फोटक फलंदाज ओम. ओम वर्सेस ओम. चांगला चेंडू फिरकी गोलंदाज ओमकारला न समजलेला गचा असं एसटी रक्षण. चोटी धाव घेण्यात यश. तेजस आणि ओमेला स्ट्राईकवर आलाय तो सलामीचा फलंदाज तेजस. चोराचा फटका मारण्याचा प्रयत्न पण राजेश यांचा व्हाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या पोहोचली 45 वर. पुन्हा एकदा अचूक टप्पा पण वाईट. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या पोहोचली 46 वर. चांगला ऑफसाईड टोलवला चेंडू. एक धाव घेण्यात यश. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण. चाळीस बॉलला 74 धावांची आवश्यकता. लेग साईड टोलला चेंडू तितकं चांगलं क्षेत्ररक्षण
आणि एक धाव घेण्यात यश. चौथ्या षटकांच्या मध्यंतरी संघाची धावसंख्या आहे ती 49. 3 बाद 49. अचूक टप्पा, उत्कृष्ट गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला ओमी यांच्याकडून. फिरकीचा जादूगर का म्हणतात ते दाखवताना ओमी गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू ओमीचा, ओमीसाठी आणि ओमी यांच्या बॅट मधून आलाय मोठा फटका आणि षटकार. चांगला चेल घेतला होता पण 6 मध्ये जाऊन सिक्स. शेवटचा चेंडू ओमी यांचा, ओमीसाठी आणि पुन्हा एकदा जोराचा फटका. चेंडू येतोय थेट काय नाही झालं, जरा चेपले इथलं आलंय बॉलिंग. चेपले ना. नाही 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 काय स्पॉट जरा झालाय. नाही काय नाही. षटक. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली आपल्याला ओमकार यांच्याकडून, पण शेवटच्या 2 चेंडूवर सलग 2 षटकार ठोकले ते ओमीनं. फिरकी गोलंदाजाची गिरकी घेतली ती ओमीनं. केकतवाडी स्पोर्ट्स संघाचा स्फोटक फलंदाज ओमी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन आलाय तो निखिल. त्यांचा सामना करतोय तो सलामीचा फलंदाज तेजस. अचूक टप्पा. चेंडू निर्धाव होता पण एसटी रक्षकाचं गचा क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यात तेजसला यश. पुढचा चेंडू निखिलचा ओमीसाठी. अचूक टप्पा. चेंडू होतोय निर्धाव. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 62. बॅटची कडा घेऊन चेंडू हवेत आणि अचूक झेल टिपलाय आणि बाद झालाय तो ओमी एक स्फोटक फलंदाज. वैयक्तिक 8 बॉलला 20 धावांची खेळी करून तंबोट करतोय तो ओमी. क्रिकेटवाडी स्पोर्ट्स संघाला 4था धक्का आणि ओमीची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन शहाजी मैदानात. चांगली गोलंदाजी निखिलची आपल्या संघासाठी. निखिल टू शहाजी आणि जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय आणि चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि पहिल्या चेंडूवर बाद होतोय तो शहाजी. क्रिकेटवाडी स्पोर्ट्स संघाला 5वा झटका शहाजीच्या रूपात. सलग 2 चेंडूवर 2 विकेट कमवून हॅट्रिकवर आहे तो निखिल. आणि केकतवाडी संघाचा स्टार ऑलराऊंडर प्रवीण मैदानात. वार केकतवाडी भागातील वार प्रवीण.
पुढचा चेंडू निखिल यांच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. लेग साईडच्या दिशेने टोलला चेंडू प्रवीण यांच्या बॅट मधून एक धाव घेण्यात येते. दुसरीचा प्रयत्न, दुसरी ही धाव पूर्ण. शेवटचा चेंडू निखिल यांच्या षटकातील 5वं षटक तैनात. शेवटचा चेंडू आणि प्रवीण यांच्या बॅट मधून आलाय मोठा फटका. चेंडूला पाठवलंय थेट सीमारेषा, एक टप्पा सीमारेषा पार, चौकार. षटक संपते. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्वराज मंडळ केकतवाडी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या येते 68. 5 बाद 68. चला सामन्याला गती द्यायच्या, सामना चालू करून घ्यायचा आहे. 30 बॉलला 54 धावींची आवश्यकता केकतवाडी स्पोर्ट्स संघाला. अजूनही सलामीचा फलंदाज तेजस मैदानात. वैयक्तिक 12 बॉलला 21 धावींवर खेळतो तो तेजस. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 6वं षटक घेऊन आलाय तो राहुल. चांगला फटका आणि 2 धाव घेण्यात यश. काहीसा गोंधळ 2 बॅट्समॅनांच्या मध्ये, तरीही 2 धाव घेण्यात यश. राहुल गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवर आहे तो तेजस. जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू निर्धाव झाला. पुढचा चेंडू राहुलचा आणि राहुलच्या बॅट मधून आला मोठा फटका. चेंडूला पाठवलंय थेट सीमारेषा पार, षटकार. शिवरायांचा छावा आणि तेजसच्या बॅट मधून आल्या 6 धावा. चांगलं कमबॅक राहुलचं. चेंडू जातोय निर्धाव. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि पुन्हा एकदा तेजसच्या बॅट मधून चोराचा फटका. चेंडूला पाठवलंय थेट सीमारेषा पार, षटकार. शेवटचा चेंडू राहुलचा आणि पुन्हा एकदा जोराचा फटका. चेंडूला पाठवलंय पुन्हा एकदा थेट बॉर्ड लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी. अतिशय महागड षटक म्हणावं लागेल राहुल यांचं. 20 रन आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर फिरकीचा जादूगार ओमकार. चांगली फटकेबाजी करतोय ते तेजस. केकतवाडी स्पोर्ट्स संघाचा ओपनर. सलामीचा फलंदाज तेजस. वैयक्तिक 18 चेंडू आणि 41 धावांवर. प्रवीण यांच्या बॉलमधून लेग साईडच्या दिशेने टोलला चेंडू. एक धाव घेण्यात यश. दुसरीचा प्रयत्न तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धाव घेण्यात यश. धावसंख्या पोचले 88 वर, 90 वर. पुढचा चेंडू ओमकारचा चांगलं क्षेत्ररक्षण. स्ट्राईकवर आला तो स्फोटक फलंदाज तेजस. जोराचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. धाव रोखली. चांगलं षटक ओमकारचं आणि पुन्हा एकदा तेजस यांच्या बॅट मधून चोराचा फटका. चेंडू जातोय फ्लॅट 6. हा षटकारांच्या मदतीने तेजस वैयक्तिक 47 धावांवर. चांगली खेळी दाखवली होतो तेजस आपल्या बॅट मधून. ओमकार यांच्या षटकातील शेवटचा चेंडू
लेग साठी झेंडूला चेंडू क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव घेण्यात यश आणि एक छोटी धाव घेण्यात यश. अशा 2 धावांची कमाई केली होती केकतवाडी स्पोर्ट्स संघ. आणि केकतवाडी स्पोर्ट्स संघाचं षटक धावफलकावर. षटक संपते 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर केकतवाडी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे ती 100. 5 बाद 100. अजूनही 18 बॉलला 22 धावांची आवश्यकता केकतवाडी स्पोर्ट्स संघाला. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 8वे षटक घेऊन आलाय तो निखिल. स्ट्राईकवर आहे तो तेजस आणि तेजस यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा जोराचा फटका थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि बाद झालाय तो तेजस. वैयक्तिक 21 बॉलला 22 बॉलला 48 धावा करून तंबूत परततोय तो तेजस. सलामीचा फलंदाज तेजस. चांगली खेळी तेजसची आपल्या संघासाठी. तेजसची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन कार्तिक मैदानात. निखिल टू कार्तिक. निखिल याने पहिल्या चेंडूवर बाद केले होते तेजसला. पुढचा चेंडू एक छोटी धाव घेण्यात यश कार्तिकला. स्ट्राईकवर आलाय तो प्रवीण. पुढचा चेंडू निखिलचा प्रवीणसाठी. लेग साईडच्या झेंडूला चेंडू एक धाव घेण्यात यश आणि एका धावेवर समाधान मानावं लागते तो प्रवीणला. धावसंख्या पोचली 102 वर. चांगलं षटक निखिलचं. चांगला फटका लेग साईडच्या झेंडूला चेंडू आणि फंबल झालंय आणि चौकार गेलाय. धावा आल्या 4. चांगली फटकेबाजी कार्तिकची. चौकार. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा नोचा इशारा आणि चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार कार्तिक यांच्या बॅट मधून आलाय षटकार. 9+6 बोनस केकतवाडी स्पोर्ट्स संघासाठी. चौदा बॉलला 9 धावांची आवश्यकता. चेंडू एक धाव घेण्यात यश. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. षटक संपत. एक शेवट चेंडू शिल्लक आहे. सॉरी 13 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता केकतवाडी स्पोर्ट्स संघाला. चांगला कमबॅक निखिलचं. षटक संपतंय 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर. केकतवाडी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे ती 115. 6 बाद. नवीन गोलंदाज ऋतिक. वैयक्तिक दुसरे आणि संघासाठी 9वे षटक घेऊन आलाय तो ऋतिक. त्याचा सामना करतो तो प्रवीण आणि जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न फसतो. चेंडू होतो निर्था. आणि बाद झाला तो प्रवीण. दुसऱ्या चेंडूवर
कमबॅक केलंय. विकेट आली. चांगलं यष्टिरक्षण आणि पंच राजेश पहा. मुंबई पोलीस ऋतिक गोलंदाजी मार्कवर. केकतवाडी स्पोर्ट्स संघाला 7वा धक्का प्रवीणच्या रूपात आणि त्यांची जागा घेण्यासाठी आलाय तो नवीन बॅट्समन रोहित. 10 चेंडू आणि 7 धावींची आवश्यकता. जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न पसतो. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आणि जोराचा फटका. चेंडू आणि चेंडू येतोय थेट सीमारेषा पार चौकार. अवघ्या 3 धावांची आवश्यकता. 7 चेंडू काय करला रे 8 तू करला 8 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता केकतवाडी स्पोर्ट्स संघाला. पुढचा चेंडू ऋतिकचा आणि जोराचा फटका आणि फिरकीचा गोलंदाज ओमकार यांच्या हातामध्ये. बाद होतोय तो रोहित. केकतवाडी स्पोर्ट्स संघाला 8वा धक्का. अवघ्या 3 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 3 धावा. चला लवकरात लवकर चालू करायचा आहे. सामन्याला गती द्यायची आहे. फलंदाज लवकरात लवकर यायचा आहे. ऋतिक यांच्या षटकातील शेवट चेंडू शिल्लक. नवीन बॅट्समन अक्षय मैदानात. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सामन्याला गती द्यायची आहे. शेवटचा चेंडू मुंबई पोलीस ऋतिक. 7 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला फटका आणि चांगला छेलबाद. काय मॅच आहे म्हणजे काय मॅच व्हॉट अ मॅच. 9वा षटका बसलाय तो केकतवाडी स्पोर्ट्स संघाला. शेवटची विकेट. मॅच चालवा म्हणा चला लवकरात लवकर फलंदाज लावून द्यायचा आहे. पहिल्या चेंडूवर बाद झालाय तो अक्षय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन क्वालिफाय टीम सांगा टायमिंग प्रॉपर टायमिंग साई स्पोर्ट्स सोनाळी आयोजित SM चषक. उद्याचा फायनल दिवस आहे शेवटचा. ज्या संघांना आपल्या मॅच टायमिंग दिली जाईल त्या टायमिंग वर हजर राहायचं आहे. सतर्क रहा, तयारीत रहा. YouTube लाईव्ह लास्ट डे फायनल डे रविवार. लास्ट विकेट. अखेरचं षटक. 3 धावांची आवश्यकता आणि चांगला टोलवून काढलाय चेंडू कार्तिकनं. 1 धाव घेण्यात यश. 5 चेंडू 2 धावांची आवश्यकता. हे भैया पप्पूदाला मागे आणि त्याला पुढे घ्या की चला सामन्याला गती द्यायची आहे. लवकर आवरायचं आहे. त्या अतिशय चुरशीचा असा सामना बघायला मिळाला आपल्याला. केकतवाडी विरुद्ध हळदी. सुपरवर घ्या काय वाटतं काय होईल पाहूयात काय होतंय. केकतवाडी संघाला 2 धावीची आवश्यकता आणि हळदी स्पोर्ट्स संघाला 1 विकेटची आवश्यकता.
सामन्याचं पारड दोन्ही दिशेने अरे भैया पाहूयात इथं असून दे. कोण बाजी मारते केकतवाडी ए, साईड का हळदी ए, साईड. ए, साईड रे. ते करायला पुढे की कशाला चला सामना चालू करायचा आहे अतिशय चुरशीचा सामना आपल्याला बघायला मिळतोय आणि हा विकेट आणि सामना जिंकलाय तो हळदीने हळदी स्पोर्ट्स संघाने अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी बघायला मिळाली आपल्याला हर्षद यांची आणि पंच 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 राजेश आणि उचलून घेतलंय ते हर्षदला आणि हळदीचा विजय आणि अख्ख्या हातातली मॅच गमावली ती केकतवाडी स्पोर्ट्स संघाने 14 चेंडू मध्ये 7 धावींची आवश्यकता असताना देखील सामना खेचून विजय घेतलाय तो हळदी स्पोर्ट्स संघाने आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि खेळायला कधी मग? खामकरवाडी विरुद्ध काय मस्त. हळदी छत्रपती शंभूराजे स्पोर्ट कोटे संघाचं हार्दिक अभिनंदन क्वालिफाय झाल्याबद्दल आणि उद्याची टायमिंग सर्व संघाने लक्षात घ्यायचे आहे जी टायमिंग मिळेल त्या टायमिंगला हजर राहणे गरजेचं आहे वरना पेनल्टी आकारली जाईल आणि आताच्या मॅचचा हिरो हळदी स्पोर्ट्स संघाचा अमन साडेचार वाजले आता जाऊन जाऊया इथं गाडी घेऊन ये की. हळदी संघाचा स्फोटक फलंदाज हळदी स्पोर्ट्स संघाचा स्फोटक फलंदाज अमन आताच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच वैयक्तिक 24 चेंडू मध्ये 56 धावा ठोकल्या त्या अमन आणि आजच्या मॅचचा हिरो ठरलाय तो अमन त्यानंतरचा सामना हळदी विरुद्ध खामकरवाडी याच्या दोन्ही कॅप्टनने पॅव्हलिन बॉक्सशी संपर्क साधला टॉस साठी खामकरवाडी जाता मॅच खामकरवाडी आणि जिरी हळदी
अनेक बॅट कुठे रे आमचे बघून आण ते हळदीनं बघून आण. आमचं कुठं आहे एक बघ 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 तिकडे आहे रे हा एक आणले विलासराव हळदे युवा मंच कामकरवाडी वर्सेस भीमनगर हळदी. दोन संघांमध्ये इथे टॉस होतोय. भीमनगर हळदी टॉस जिंकलेला आहे. लवकरात लवकर निर्णय कळवायचा आहे आपला. बस एक कॉमेंट्री करायला भीमनगर हळदीने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलाय. भावा काय करतो का वाढवतो तिकडे कॉमेंट्री घे मला ऐकायचं स्पष्ट दिसते सगळं पाणी मारता एकदा मयूर अंपायरला जायचा आहे. शंभूराज स्पोर्ट कोटे यांचे 8 मध्ये प्रदार्पण उद्या 10 वाजता यायचं आहे. काय तू काय ते तू काय बोललो माझा उद्या सगळ्यांनी लक्ष द्यायला. उद्या सगळ्या मॅचेस 8 ओव्हरच्या तुझ्या आईच्या घोड्याला माईक बंद होत ना.
मॅचला वेळ झाला तर 3च ओव्हरची मॅच खेळली जाईल. लवकरात लवकर बॅट्समन अमित. अमित आणि निखिल. बॉल बॉल द्यायचा बॉल. त्यानंतर पॅकेट बॉल द्या. बॉल द्या की रे, बॉल द्या की. भीमनगर तुमचा इथं स्कोर कार्ड बशी प्लेअर एक लावून द्यायचा आहे. या 2 टीम मधला विन होईल तो क्वालिफाय मध्ये राहील. किशोर किती ओव्हर खेळायच्या आहेत आज करायचे? 10 ओव्हर. अमित आणि निखिल. स्ट्राईक वरती आहे तो अमित. गुड्डू फोन ठेव की तर कॉमेडी करायला लागलोय. चालू चला. उत्कृष्ट असा बॉल. अमितला न समजलेला चेंडू. पुढील चेंडू अमित साठी काय करतोय बघूया. उत्कृष्ट असा टोललेला चेंडू आणि सीमा पार चौकार. जानेमानी हिटर, गाडीवाडीचे हिटर अमित. पुढील चेंडू निवास टू अमित. निवासचा पुढील चेंडू अमित साठी.